हॅलो फ्रेंड्स, तर उन्हाळा संपायच्या अगोदर एकदा मँगो आईस्क्रीम होऊन जाऊ देत. सो आपण इथे घेतलेला आहे 2.5 कप दूध घेतलेलं आहे मी. ते कच्चं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतं पण दूध घेऊ शकता. गाईचं पण चालेल. मी गाईचंच दूध घेतलेलं आहे इथे. सो इथे घेतलेलं आहे मी 2.5 कप दूध. त्यानंतर आपण घेऊया अर्धा कप मिल्क पावडर. ठीक आहे. सो तुम्ही कोणतं पण मिल्क पावडर जे तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर नसेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही विदाऊट मिल्क पावडर पण करू शकता. सो मी एवढंच की त्याच्याने जास्त क्रीमी टेक्स्चर येईल आपल्या मिल्क पावडरनी. सो असेल तर चांगलंच आहे. त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. अगदी 1 टीस्पून घेतलेलं आहे. सॉरी टेबलस्पून बोलली. टीस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यानंतर मी अर्धा कप साखर टाकलेली आहे, पावडर साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण याला उकळवायला ठेवू सिम टू मीडियम गॅसवर. तर तोपर्यंत ते उकळत आहे आणि त्यानंतर आपण इथे घेतले आहेत 3 मस्तपैकी पिकलेले केशर मँगो घेतले आणि शक्य तर ते खूप जास्त गोड असलेले तर खूप चांगलं. त्यानंतर मी इथे घरची मलाई घेतलेली आहे 3-3.5 स्पून. त्यामुळे आपल्या मँगो आईस्क्रीमला खूप छान असा क्रीमी टेक्स्चर येतो आणि घरची मलाई शक्यतोवर तुम्ही वापरा. त्याच्यामुळे खूप चांगला टेस्ट होतो आपल्या मँगो आईस्क्रीमला. सो हे बघा आपलं दूध उकळलेलं आहे आणि त्याला बिलकुल आता या स्टेजवर सोडायचं नाही. सतत ढवळत राहायचं आणि ते असं टेक्स्चर आलं आहे जसं काही मिल्क मेड. सो असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे आणि तुम्ही सतत त्याला ढवळत राहा इकडे-तिकडे लक्ष न देता. कारण ते अगदी कढईला लागू शकतं. सो झालेलं आहे. आता याला आपण थंड करायला ठेवून देऊयात. म्हणजे थंड झाल्यावर ते अजून थोडंसं जास्त घट्ट येईल आहे. आणि मी ते जे मँगो घेतले होते 3 त्यामध्ये मलाई टाकून घेतली. त्याच मिक्सरमध्ये आपण हे दूध जे आहे ते थंड करून त्यामध्ये ॲड करूयात. आणि मिक्सरमध्ये त्याला छान बारीक करून घेऊया. सो हे बघा जे मी छोट्या पॉटमध्ये टाकलेलं होतं मला वाटलं की मोठ्या पॉटमध्ये टाकून सगळं एकत्र मिक्स केलेलं बेटर राहणार. सो मी ते मोठ्या पॉटमध्ये टाकून घेतले आणि हे बघा आपलं मिक्सचर किती घट्ट झालेलं आहे. सो ते पण मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याला छान ग्राइंड करून घेऊ म्हणजे एकसार करून घेऊ त्याला. हे मी सगळं काढून घेते आहे, ज्याला पण चमच्यांना ते लागलेलं होतं तर. सो चला मग याला बारीक करून घेऊ आणि सॉरी पेस्ट करून घेऊ आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला आपण 4 तासासाठी ठेवूयात फ्रीजमध्ये. तर मी याला पॅक करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूयात. तर 4 तासानंतर हे बघा आपली जी आईस्क्रीम आहे ही सॉफ्ट झालेली आहे थोडीशी. तर त्याला आता 4 तासानंतर आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आईस्क्रीमला, जी आपली सेमी बनलेली आहे. तर पूर्ण मिक्सचर एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून त्याला आपण अजून छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्याला परत मिक्सरमध्ये टाकून आणि त्याच्यावर मी थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप टाकून घेते, थोडेसे केसर टाकून घेते आहे. त्यामुळे अजून छान टेस्ट येतो मँगो आईस्क्रीमला. आणि हा जो इको बेक चा कागद आहे त्याला मी छान असं त्या आईस्क्रीमच्या वरती लावून घेणार आहे की जेणेकरून त्यामध्ये थोडीशी पण एअर जाता कामा नये. सो त्याला लावून आपण छान जो झाकण आहे डब्याचं तो फिट्ट असा लावून घेणार आहोत. सो खूप टाईट बसतो हा झाकण, बिलकुल एअर आतमध्ये जात नाही. तर दुसऱ्या दिवशी आता आपण आईस्क्रीम खोलणार आहोत. मी 8 तासासाठी ठेवली आहे आईस्क्रीम. रात्र मी केली होती, आता झालेली आहे दुपार. सो 8 तास ठेवलं तरी सफिशियंट आहे, पण मी आता दुपारी काढून घेते. सो झालेली आहे आपली आईस्क्रीम. तर चला तर मग खोलूया आपण आपल्या आईस्क्रीमला. आणि तुम्ही पण हे आईस्क्रीम नक्की करून बघा उन्हाळा संपायच्या अगोदर. तुम्हाला खूप आवडेल आणि खूप टेस्टी वाटते ही आईस्क्रीम. सो माझ्याकडे स्कूपर तर आहे नाही, तर मी एका स्पूननीच ते काढते आहे आणि खूप छान निघते आहे ते. सो जरुरी नाही की आपल्याकडे प्रत्येक वस्तू हवीच असते किचनमध्ये. काहीतरी आपण पर्याय शोधूनच घेतो. तर बघा किती छान ती दिसते आहे आईस्क्रीम. तर चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.